ऐकून घे ना कसं ऐकून घेऊ? दोघांनी अंधारात ठेवलं मला. इंदुमाय, आत्तोबा अगं असू दे. बरीच नाही का तू? ताठी असंच जेवली नाही वाटतं तू. 2 ग्लास खा बरं. थांब, मीच तुला घास भरवतो. इतक्या वर्षानंतर तुझ्या आतोबाला तुला खाऊ घालायची संधी मिळते बघ. इंदुबाई, असं डोळ्यात पाणी आणाय काय झालं? काय झालंय माहिती तुम्हाला आत्तोबा? निघालात ना परत? पुरी, आपल्या हातावरचं पोट आहे. काम नाही केलं तर भरणार कसं? कामावर तर जावंच लागेल ना. आत्तोबा आलात तसे राहा ना 2 दिवस माझ्यासाठी. इंदुमाय, विमानाचं तिकीट कॅन्सल करून पुन्हा काढणे एवढा श्रीमंत नाही ग तुझा आतोबा. गरीब फटकाय तुझा आतोबा. पैशाने नसाल पण मनाने. तुमच्या मनाची श्रीमंती बघितली मी लहानपणापासून. त्याला कसं मोजायचं पैशाने? रामकृष्ण हरी. विठुरायानं माझ्या मनावरचा भार हलका केला बघ. तुला जे पाहिजे होतं ते सगळं मिळालं. जो जे वांछील तो ते लाहो. या गोष्टीचा आनंद की तुला जे पाहिजे ते सगळं विठुरायाने दिलं बघ. माझ्या ओटीत आली तेव्हा असं वाटायचं की जगातली सगळी सुख तुला मिळावी. विठुरायाकडे तशी प्रार्थनाही केली, ती आज फळाला आली बघ. सगळं मनासारखं झालं बघ. आंधळ्याच्या काही देव राखतो पुरी. मी पण वेळ आहे. हे बघ, तुला चिक्की आवडते ना, म्हणून घेऊन आलोय. इंदुमाई, उद्याचं तिकीट आहे. सामानाची आवरावर करायची. येतो. इंदुमाई, सुखी आहेस ना ग तू? आपला नवरा आपल्या पाठीशी असला म्हणजे बाकीच्याचं काय बी वाटत नाही बघ. या घरात मोठे बाई तू बरी आहेस ना? जाऊ बापू सांभाळतात ना? रामकृष्ण आहे. विठुराया कायम तुझ्या पाठीशी असो. येतो. आत्तोबा तुम्हाला कशी सांगू? माझ्या आधुने आबूला धरला येऊ माझ्याशी.